पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत, काँग्रेसला मतदान करा। बघा आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। आज तुमच्या समोर येत आहेत। आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघतायत। की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी, मत द्यावीत। अनेक मुसलमान आहेत जे सुन्नी आहेत, ज्यांना अकल आहेत, ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत। त्यांना समजते काय चाललंय राजकारण। ते आता हे निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय। समजले कोण हे तुम्ही? मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही? तुमची घरची गुरढोर आहेत। त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेतंय ते। पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत, काँग्रेसला मतदान करा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा। जर हे मशिदींमधनं हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून, मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे, अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा। हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना, चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनातनं, हे कशासाठी? कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना। तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार, माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत, ते राहणार। पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार। जे अनेक चांगले मुसलमान आहेत, जे आपापल्या कष्टाने कामं करतायत, नोकऱ्या करतायत, व्यवसाय करतायत, त्यांचा विषय येत नाही। पण काही जे वाह्यात आहेत, ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा आहे, धार्मिक धुमाकूळ, ज्यांना गेले 10 वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय, ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत। उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून, पुन्हा रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील। मला अजूनही आठवतंय तो सगळा 80-90चा सगळा काळ, काय काय चालू होतं, यांचे उन्माद सुरू होते, उन्माद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।